ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय बजेटचं जे हंगामी बजेट आहे त्या बजेटचं महाकव्हरेज जय महाराष्ट्र न्यूजवरती अर्थ 2019चा. खरं तर अर्थमंत्री पियुष गोयल त्यांच्या अर्थ मंत्रालयात दाखल झालेले आहेत. ठीक 11 वाजता लोकसभेमध्ये अर्थमंत्री पियुष गोयल हे हंगामी बजेटचं वाचन करतील जसे संकेत देण्यात आलेले आहेत. हे जरी हंगामी बजेट असलं तरी ते फुल फ्लेज बजेट म्हणजे पूर्ण बजेट असू शकतं. लेखानुदान असणारच नाही ही बाब आता स्पष्ट झाली. लेखानुदान म्हणजे तरी काय की निवडणुकांच्या तोंडावरती जेव्हा लेखानुदान सरकार मांडतं तेव्हा पुढच्या 4 महिन्यांच्या प्रशासकीय खर्चाची मंजुरी ही संसदेकडून मिळवत असतं. म्हणजे त्याला इतर घोषणा काही करता येत नाही. पण या सर्व प्रथा परंपरा संकेताला फाटा देत पूर्ण बजेट सादर करण्याचा निर्धार हा मोदी सरकारने केलेला आहे. आणि जरी काल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेऊन हे सांगितलं की हे हंगामी बजेट असणार आहे. पण हंगामी बजेटची व्याख्या सत्ताधारी भाजप आपल्या परीने करणार आहे. हंगामी बजेट आहे तर ते किती रिस्ट्रिक्टेड आहे, त्यावरती किती मर्यादा आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पण जशी चर्चा झालेली आहे, बातम्या जेव्हा येतात त्या अशा उगीच येत नाही. काहीतरी सूत्र त्या बातम्या बरोबर फिरवतात, मग त्या बातम्या येतात. बातम्या काय आहेत तर या बजेटमधून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. शहरी मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी इन्कम टॅक्सची लिमिट जी करमुक्त लिमिट आहे ती वाढवली जाऊ शकते. कॉर्पोरेट टॅक्स हा 25 ते 30% कमी होऊ शकतो किंवा त्यात सूट दिली जाऊ शकते. तसंच जे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत त्यांना भरीव दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. सरकार कुठेतरी यातून हे मान्य करत आहे की नोटबंदी आणि GSTच्या अंमलबजावणीमधला जो घोळ झालेला आहे, वारंवार जे स्लॅब कमी केले गेलेले आहेत त्यामुळं लघु उद्योजक मध्यम उद्योजक हा नाराज आहे. त्याला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न या हंगामी बजेटमधून होऊ शकतो अशी माहिती आपल्याला मिळते आहे. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. आणि जसं मी ब्रेकपूर्वी सांगितलं की आधी गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे, कारण गणेश हाके यांना नीलमताईंना काही उत्तर द्यायचं आहे. नीलमताई असं म्हणाल्यात की आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणजे काय, टीका करू नये, शेतकऱ्यांसाठी बोलू नये, तो आमचा अधिकार आहे. आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी आम्ही वॉचडॉगचं काम करतो आहोत आणि हेच 4 वर्षापासून शिवसेना करते आहे. त्यात त्या काही नवीन बोलत नाही आहेत. गणेश हाके वॉचडॉग आहेत. शिवसेना सरकार नीट काम करतं की नाही हे शिवसेना बघत राहतं आणि म्हणूनच शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख नेहमी सरकारचे कान टोचतात. नाही, 2 गोष्टी मी त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी वॉचडॉग असावं, त्यांनी पहारेकऱ्याची भूमिका करावी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कुठं त्यांना नाही म्हणतो होता, पण त्यांनी करावं. पण कुठल्याही गोष्टीचं किंवा सरकारच्या कामाबद्दलच्या चुका काढत असताना किंवा दोष ठेवत असताना की जनरलायझेशन म्हणजे अपवादात्मक गोष्टीचं जनरलायझेशन करून की ते लोकांच्यामध्ये मग असं भासू नये की सरकार किती वाईट आहे, सरकार किती चुकीच्या पद्धतीने करत आहे. असू तो ना, मी सांगितलं ना तुम्हाला लाखो असं म्हणायचं की शिवसेना यशाची मानकरी आहे सत्तेत राहून, पण अपयशाची जबाबदारी घेत नाही. ते तर गेल्या 4.5 वर्षामध्ये दिसलंच आहे आपल्याला. त्यात काही आपण वेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. पण माझं असं म्हणणं असं आहे की आपण मुळात भारतीय जनता पार्टीच्या अपयशाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो ना तेव्हा काही मुद्दे घेऊन आपण चर्चा करत असतो. जावंदे सरांनी आता मला असं सांगितलं की त्यांनी शहरीकरणाच्या लोकांचं त्यांनी काय सुरू केलेलं आहे, म्हणजे त्याला थोडक्यात त्यांना शहरातल्या लोकांसाठी त्यांनी फार वारेमाप अशा पद्धतीच्या योजना केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळं मग त्यांचं म्हणणं असं आहे की तो फार मोठा आधार आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा. माझं म्हणणं जावंदे साहेबांना सांगायचं साहेब की केवळ शहरात नाही तर आता भारतीय जनता पार्टीसुद्धा गल्लीमध्ये वस्त्यांमध्ये वाड्या तांड्यांवरती पोहोचलेली आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं केवळ महाराष्ट्राचं उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी मी देतो की तुम्हाला गेल्या 4-4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्या तुम्ही. जिल्हा परिषदेचा भाग तर हा ग्रामीण भाग असतो. आमच्या कधी 2-3 जिल्हा परिषदा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नसायच्या. सत्ताधारी पक्षाला तो फायदा होतो. आता तुम्हाला वस्तुस्थिती सांगू, हे मतदान राज्य निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आजवर झाल्या महाराष्ट्रात त्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये आघाडीला जेवढा टक्केवारीचं यश मिळत होतं त्यापेक्षा तुलनेनं कमी यश आहे तुम्हाला. कालही 90 पैकी 40च जागा मिळालेल्या आहेत, लक्षात घ्या. 56 वर्षाची सत्ता आणि आमची सत्ताधारी पक्षाला सरकारी यंत्रणेचा फायदा होतो. गेल्या 56 वर्षाची सत्ता आणि 4.5 वर्षाची सत्ता याची तुलना तुम्ही कशी काय करता. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये
जे ग्रामीण भागातले जनता असेल, शेतकरी असतील, यांच्या हिताची कामं केल्यामुळेच शहरातल्या लोकांच्या याच्या पहिले सुद्धा 5 वर्ष शिवसेनेसोबत राज्यात होता. तुम्हाला सांगतो सर येतोय मी सांगितलं शहरी भागात तर निश्चितच आहेत. 23 पैकी 18 महापालिका आमच्या ताब्यात आहेत. आता 90 नगर परिषद त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. निमशहरी भाग आहे, 10 जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या म्हणजे सर्वाधिक पंचायत समित्या आमच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायती सुद्धा आम्ही नंबर 1 ला आम्ही पक्ष आमचा भारतीय जनता पार्टी. ह्या ग्रामीण भागामधून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरती लोकांचा विश्वास आहे, लोकांनी कौल दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर लोक आहेत असं नाही आहे. म्हणून जवांदे साहेब की आणि शेतकरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्या योग्य तुम्ही ज्या शेतकऱ्यांसाठी भांडतात ना, त्या शेतकऱ्यांना सुद्धा या गेल्या 4.5 वर्षामध्ये केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काय फायदा झालेला आहे, कुठलं सरकार चांगलं होतं, कुठलं म्हणजे वाईट होतं याची तुलना करण्यात आता ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा. ठीक आहे आपण थोडा शेतीच्या प्रश्नाकडून आता शहरी भागातल्या प्रश्नांकडे येऊया, बजेट विषयी बोलूया, नाहीतर माझ्यावरही टीका होईल की आशिष जाधव फक्त शेतकरी वर्गाचं दुखणं मांडत राहतात. ठीक आहे, आपल्यासोबत प्राध्यापक कौस्तुभ जोशी सुद्धा आहेत, अर्थ अभ्यासक आहेत. कौस्तुभ, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की बजेट कसं मांडलं जाईल हे आता सरकारनं ठरवायचं आहे. तरी सुद्धा जेव्हा बजेट मांडलं जातं तेव्हा लोकांच्या काही अपेक्षा असतात आणि सरकार सुद्धा लोकांकडे बजेट मांडताना मतदार म्हणून बघत असतं. तुमच्या काय अपेक्षा आहेत या बजेटमधून, की खरंच लोकांच्या अपेक्षा या बजेटमधून पूर्ण करणं सरकारला शक्य होईल, की सरकार खरंच हंगामी बजेट मांडून काही मर्यादित स्वरूपाचं बजेट मांडेल? सर्वप्रथम ते कुसुमाग्रज यांच्या कवितेचं वगैरे सगळं झालं. तुमचं आमचं सेम असतं, त्याच्याऐवजी सगळ्या सरकारांचंच हे सेम असतं. आणि जर का हे शेवटचं बजेट आहे आणि आता नंतर निवडणुका आहेत तर प्रत्येक सरकार मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारच आणि ते केलं नाही तर ते सरकार कुठेतरी अपयशी ठरेल असं आहे. त्यामुळे जर या सरकारने असा काही प्रयत्न केला तर त्याच्यात काही विशेष वाटू नये. किंबहुना पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे सारखं एकत्र आणतात तर ते एकत्रच असतं, त्याच्यामुळे तो अपरिहार्य मुद्दा असतो. फक्त एक प्रकार इथे मला मुद्दाम सांगावासा वाटतो की अंतरिम अर्थसंकल्प आणि पूर्ण अर्थसंकल्प याची एक क्लॅरिटी खूप आधी जर का आली असती किंवा जसं इकॉनॉमिक सर्वे आदल्या दिवशी येणं अपेक्षित असतं तर त्यापेक्षा मी असं म्हणेन की राष्ट्रपतींचं जे भाषण त्यांनी केलं काल सभागृहासमोर त्याच्यातून बरेच क्लू हे मिळालेले आहेत. आणि अर्थसंकल्प म्हणजे एक खूप मोठ्या असंख्य खिसे असलेले एक ओव्हरकोट आहे, त्याच्यातून एका खिशातून दुसऱ्या खिशात ते सगळं करायचं आहे. आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्यासाठी असावं. जसं ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला उत्पन्नात वाढ व्हावी, अल्प दरात कर्ज मिळावं, त्याचप्रमाणे एक नोकरदार वर्ग असा असतो ज्याचं एक इन्कम टॅक्समधील सवलत हा एकच फक्त एक एरिया ऑफ इंटरेस्ट असू शकतो. तर त्या बेसिसवर जर एखादी काही सवलत वगैरे जाहीर झाली किंवा जर त्यांना करावीशी वाटली तर त्याच्यात काही म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं नाही. एक मुद्दा मला मुद्दाम सांगावासा वाटतो की भरमसाठ खर्च हे करत जाणं किंवा ते प्रस्तावित करणं हे येणाऱ्या काळच्या पुढच्या सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आता सध्या विद्यमान सरकार जे आहे त्यांचं असं निश्चितच म्हणणं असणार की ते पुन्हा निवडून येतील, कारण कुणी निगेटिव्ह बोलत नाहीच. तर त्यांनी ज्या घोषणा केलेल्या असतील किंवा त्यांना जे खर्च प्रस्तावित करायचे असतील ते नंतर त्यांना कसे भागवायचे हा पुढे त्यांच्याच पुढे येणारा प्रश्न जून महिन्यानंतर आहे. त्यामुळे हे काही अंतरिम बजेट मांडणं हे तितकंसं सोपं नाही आहे. आणि एक मगाशी जो NPAचा मुद्दा होता त्याच्यात मला एक सांगावं असं वाटतं की हे अचानक जे NPA असे फुगवट्यासारखे वाढलेले दिसत आहेत त्याच्या मागचं हे कारण हे रिझर्व्ह बँकेचा मागच्या फेब्रुवारीतला जो एक त्यांनी डिस्क्लोजर काढलं होतं की तुम्ही ती कर्ज कशी दाखवली पाहिजेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अचानक ती काही वाढलेली नाही आहेत आणि ती सँक्शन झाली होती तेव्हाच ती का सँक्शन झाली हा मुद्दा आता ती सगळं जुने उकरून काढण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आता तो भविष्यकालीन मुद्दा काय आहे हा मला मांडावा असं वाटतो. ठीक आहे, अगदी बरोबर आहे. नीलमताई बघा कसं आहे की रत्नाकर महाजन म्हणाले, कुसुमाग्रज हे म्हणाले प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. मंगेश पाडगावकर म्हणाले सब घोडे 12% विंदा म्हणायचे. हे असंच आहे. लोकांच्या अपेक्षा काय आहेत माहिती आहे का, जो कोणी येईल तो बजेट मांडताना राजकारण करेल, म्हणजे सगळे सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला दोष देण्याचं काम नाही आहे. बजेट इज बजेट. विंदा करंदीकरांची कविता आहे अशी दुसरी की ती जनता अमर आहे आणि ती जनता अमर आहे ही संयुक्त महाराष्ट्राच्या काळातली आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता
ही अत्यंत शहाणपणाने आणि योग्य ते निर्णय देत असते आणि त्याच्यामधून बराचसा संदेश घ्यायचा असतो आणि त्यानुसार बदल अपेक्षित असतात. आणि म्हणून जोशी जे बोलले की आजच्या बजेटमध्ये काय जाहीर होतंय, याबरोबर सरकार परत एकदा गेल्या वर्षीच खरं सांगायचं तर गेल्या बजेटमध्ये शेतकरी हा प्रश्न मी सहज मोजला होता 2014च्या नंतरच्या 2015च्या बजेटमध्ये, त्याच्यापेक्षा गेल्या वर्षी शेतकरी हा शब्द जास्त वेळेला आला गेल्या वर्षी. तेव्हाच लक्षात आलं की निवडणूक आता जवळ आलेली आहे. म्हणून आता घरं प्रत्येकाला 2022ला देणं, तर आपण शहरी भागाकडे बोलायचं झालं तर आज वाहतूक कोंडी आहे. आपले जे सामान्य लोक आहेत, मला कितीतरी पोलीस भेटतात, असे ड्रायव्हर्स बोलतात, खरंच घरं मिळणार आहेत का हो? म्हणजे हा जो गरीब वर्ग आहे त्याला तर 2022ला आता खरं काय म्हणजे 2019 पर्यंत तंगवलं 4-4.5 वर्ष. किती घरं बांधली गेली आपल्याला सगळं माहिती आहे. आता आमचेही लोक म्हाडावरती अध्यक्ष आहेत, त्यामुळे प्रश्न हा नाही आहे की एकेका माणसाने काय केलं, ते आपण सगळे सिस्टीममध्ये काही सुधारणा करू शकलो की नाही, हा खरा त्याच्यामधला मुद्दा आहे. आणि म्हणून आजच्या बजेटमध्ये शहरी विभागाच्यासाठी योजना म्हणजे त्यांच्यासाठी काही प्रमाणात मेट्रो आहेत किंवा वाहतुकीच्या योजना आहेत. आज तुमच्याकडेच एक महिला म्हणाली बाकी काही नाही आमची अपेक्षा, रेल्वेचे डबे वाढवा, महिलांसाठी वेगळे डबे वाढवा, त्यामुळे सुरक्षिततेचे प्रश्न आहेत. ह्या सगळे जे 2015मध्ये बोलले होते, वन स्टॉप क्रायसिस सेंटर, निर्भयासाठीचा फंड 2013मध्ये UPA सरकारने जाहीर केला होता, तो अखर्चित राहिला होता 2014मध्ये, 2015मध्ये अखर्चित राहिला आणि 2000 कोटीचा हा जो अखर्चित खंड हे होता, संपूर्ण निधी होता, तो नंतर मग वापरायला सुरुवात झाली 2016च्या नंतर. आणि गेल्या वर्षी तर मला आश्चर्याचा धक्का बसला की तो 1000 कोटीचा फंड 500 कोटी केला जेटलीने आणि त्यांनी असं म्हटलं की तो तेवढा खर्च होत नाही म्हणून आम्ही कमी केलाय. म्हणजे आता काय माहिती आहे का, अपेक्षा भंगानंतर अपेक्षा भंग होताना दिसतात. एका बाजूला स्त्रियाच्या सुरक्षिततेच्या योजनांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण वाताहात झालेली दिसतो आहे आणि तिथे अपवाद मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होते याच्यासाठी इव्हॅल्युएशनमध्ये मी हा एक मुद्दा मांडून थांबते. अगदी 11व्या याच्यापासून बजेटपासून काय सांगत होतं, आता हे नियोजन आयोगी यांनी बंद करून टाकला. बरं, असं वाटलं होतं की नीती आयोग झाल्यानंतर काहीतरी एक अजून त्याच्यामध्ये सुधारणा होईल, त्याचं इव्हॅल्युएशन अजून झालेलं नाहीये की पूर्वीच्या नियोजन आयोगापेक्षा नीती आयोग आल्यामुळे खरंच काय फरक पडला. तर त्यावेळेला पूर्वी नियोजन आयोग सांगत होता की तुम्ही फक्त अंमलबजावणीमध्ये लोकांचा सहभाग घेऊ नका, तर योजना आखताना आणि योजनांच्या मूल्यमापनामध्ये त्या विषयावर काम करणारे जे कम्युनिटी ग्रुप्स आहेत, त्या विषयावर काम करणारे जे संशोधक आहेत, त्यांचा सहभाग तुम्ही मूल्यमापनात घ्या. ते तर सगळं धाब्यावरती बसवलेलं आहे आणि मग ते 2 संशोधकांनी मांडलं नाही तर त्यांनाच म्हणजे तो अहवालच मांडला गेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी संशोधनाच्या संदर्भामध्ये जी एक विशाल दृष्टी पाहिजे तिथे आपण कमी पडतोय. आणि त्यामुळे आज जे आपण बजेटवर बोलणार तर अजून तरी आर्थिक पाहणी अहवाल किंवा स्टॅटिस्टिकल सगळा रिपोर्ट येतोय की नाही याच्या आधाराने एक फार मला असं वाटतं की चिंताजनक असा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणून त्याच्यावरून आजच्या बजेटच्या नंतर सुद्धा आपल्याला काही आकडेवारीचा पाठपुरावा करत राहायला लागणार आहे. आणि एकच निकष जर का ठरवून टाकला की निवडून येणं हाच एक निकष, तर मला असं वाटतं की असं होऊ शकत नाही. जनतेला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळत असतात. ठीक आहे. कौस्तुभ जोशी, तुम्हाला काय आक्षेप आहे, काही सांगायचं आहे, काय ऍड करायचं आहे? एक याच्यात ऍड करावं असं वाटतं की आपल्याकडे अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचा असतो, तो शहरातल्या कर्मचाऱ्यांचा असतो, तो सैनिकांसाठीचा असतो, तो महिलांसाठीचा असतो. हे आपल्याकडे असे पॉकेट्स बनवलेले आहेत. एक मुद्दा फार महत्त्वाचा ह्या पुढच्या एक 5-6 वर्षाचा राहणार आहे की शेतीकडे जे दुर्लक्ष होतं आहे, म्हणजे ते वर्षानुवर्षापासून होत आलेलं आहे. दुर्लक्ष होतं म्हणण्यापेक्षा शेतीवरचं जे मनुष्यबळ त्याच्यात एंगेज्ड आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण जर वळवू शकलो, हा पण एक वेगळा चर्चेचा आणि जास्त वादाचा मुद्दा आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे सेकंडरी सेक्टर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेती ही एका ठराविक मर्यादेपुढे वाढू शकत नाही. त्यामुळे त्याच्यातली भांडवली गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्याचं असं थेट उत्पन्न वाढत नाही. जसं पगार वाढवल्यावर 7वा वेतन आयोग आणला की फटाकन लोकांचं उत्पन्न वाढतं, तसं असं पटकन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाही. त्याच्यासाठी असे आजूबाजूच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्टी असतात त्याच्यासाठीचा जो खर्च असतो तो अर्थसंकल्पात कसा दाखवला जाईल हा खरा आव्हानाचा मुद्दा आहे. नाहीतर मग ते शेतकरी पुन्हा ते जावंदिया सर म्हणाले तसं ते अधिक गरीब अधिक श्रीमंत
ही दरी वाढत राहते. त्यामुळे अगदी बरोबर आहे. मी जातोय यश वर्मा यांच्याकडे नागपूरला. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, टॅक्स कन्सल्टंट सुद्धा आहेत. यश वर्मा, प्रश्न असा आहे की बघा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पाहिजे तशी ग्रोथ दिसत नसल्यामुळं सुद्धा रोजगार निर्मितीला खीळ बसलेली आहे. हे तर ही वस्तुस्थितीच आहे, ती कोणी नाकारू शकतच नाही. सरकारने जरी आकडेवारी लपवली असा आपण आरोप केला, आक्षेप घेतला, तरी ती वस्तुस्थिती आहे. पण त्याचबरोबर नोटबंदी असेल, GSTची अंमलबजावणी असेल, यातल्या घोळामुळं सुद्धा एकूणच उद्योजक वर्ग जो आहे, म्हणजे सामान्य व्यापारी सुद्धा घ्या, यामध्ये सुद्धा काही नाराजी आहे. त्या बाबतीत त्यांना या बजेटमधून दिलासा मिळेल असं त्यांना वाटू शकतं. अगदी खरं आहे आशिष सर. हा बजेट जर आपण अदर देन ॲग्रिकल्चरिस्ट जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की GST किंवा नोटबंदी किंवा हे सगळे जे गोष्टी होते, यामुळे प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, इंडस्ट्री हे सगळ्या कॅटेगरीज हॅम्पर झालेल्या आहे, यांना सगळ्यांना त्रास झालेला आहे. तर या बजेटमध्ये अशी अपेक्षा आहे की थोडासा SME सेक्टर किंवा MSME सेक्टर यांना जर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये बँकांनी आणलं तर यांच्यासाठी कॅपिटल इनफ्लो हा थोडासा इझिली येईल, लिक्विडिटी थोडीशी वाढेल आणि हे लोक थोडंसं प्रोत्साहित होतील की आम्ही नवीन इंडस्ट्रीज टाकू किंवा ॲक्च्युअल इंडस्ट्रीजमध्ये आमचा इन्व्हेस्टमेंट वाढवू आणि एम्प्लॉयमेंट थोडासा जास्त जनरेट करू. तर आजच्या घटकेत याची खूप आपल्याला गरज आहे. कौस्तुभजींनी जसं सांगितलं की अपार्ट फ्रॉम ॲग्रिकल्चर जर आपण थोडासा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सपोर्ट केलं तर ॲग्रिकल्चर सेक्टरला चांगला सपोर्ट होईल आहे. तर ते अगदी खरी गोष्ट आहे. जेपर्यंत आपण यांना थोडंसं प्रोत्साहन देत नाही वेगवेगळ्या स्कीम्स किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम थ्रू, तर हे लोक समोर येणार नाही. आणि NPचं आपण जेव्हा डिस्कस केलं होतं, आपण हे पाहिलं की NP रेशिओ जो आहे, हा रेशिओही खूप जास्त वाढला आहे या पिरियडमध्ये 5 वर्षात. ते का वाढलं? कारण की क्रेडिट आउटफ्लो जे आहे ते खूप कमी पडलं आहे. आणि NPs जे आहे ते जर स्टॅटिक जरी ठेवले पण नवीन लोन नाही दिले तर NPचा रेशिओ ॲज कम्पेअर्ड टू स्टँडर्ड लोन हा थोडासा ॲडव्हर्स राहील. तर आपल्याला क्रेडिट आउटफ्लो बँकेकडनं वाढवावा लागेल. तर ते सगळं या बजेटमध्ये थोडासा गव्हर्नमेंटने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी कार्याध्यक्ष सुद्धा आहेत. रत्नाकर महाजन, इकॉनॉमिक सर्व्हे, आर्थिक पाहणी अहवाल जरी सरकारनं अजून तरी सादर केला नसला तरी एक आकडेवारी आज सरकारी सूत्रांच्या हवालाने सुधारित आकडेवारी जारी झालेली आहे. ती झालेली आहे आर्थिक विकास दराबाबत. आकडेवारी काय सांगते? 2017-18चा आर्थिक विकास दर हा 7.2% आहे. पण ज्या वर्षात नोटबंदी झाली 2016-17 या वर्षात आर्थिक विकास दर हा 8.2% होता. आता ही सुधारित आकडेवारी आली आहे, म्हणजे सिलेक्टिव्ह लिकेजेस म्हणतो ना सरकारी माहितीतले, त्या सुद्धा सुधारित माहितीतले हे सरकार करतंय. पण आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या पटलावर आदल्या दिवशी बजेटच्या मांडण्याचं धाडस सरकार करू शकत नाही. मुद्दा तोच आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे सिलेक्टेड लिकेजेसच्या द्वारे कन्कॉक्टेड फिगर्स जाहीर करायच्या, पण त्याला अधिकृत रूप देऊन आर्थिक पाहणी अहवालाच्या रूपात तो अधिकृतपणे संसदेसमोर मांडायचा नाही. हा जो दुतोंडीपणा आहे, हा दुतोंडीपणा हे या सरकारचं गेल्या 5 वर्षातलं वैशिष्ट्य आहे. आता GDPचा जरी आपण प्रश्न घेतला तरी GDP कॅल्क्युलेट करण्याचं काम करणाऱ्या ज्या सांख्यिकी संस्था आहेत त्या संस्थातले अधिकारी खुद्द असं सांगतायत की आम्ही जी आकडेवारी निर्माण करतो ती आकडेवारी दुर्लक्षित केली जाते आणि त्यात नवे बदल करून, म्हणजे GDP बद्दल तर अशी चर्चा पण झालेली आहे की 2004-05च्या ऐवजी 2011-12 हे आधार वर्ष धरून GDPचं कॅल्क्युलेशन केलं. पण त्या कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर समजा त्यांनी 8 दर सांगितला असेल तर प्रत्यक्षात तो 6 असतो. म्हणजे खऱ्या GDP दराच्या पेक्षा 2% जास्त हा दर येतो. हे अनेक संस्थांनी, अनेक तज्ज्ञ लोकांनी हे सांगितलेलं आहे.
आता नोटाबंदीचं तर काय विनोदच आहे. म्हणजे नोटाबंदीच्या समर्थनार्थ रोज नवं कारण दिलं जातं आणि ते खुद्द प्रधान प्रचारकांकडून दिलं जातं. काल ते एका ठिकाणी म्हणले की 3 लाख कंपन्या बंद केल्या. अरे 3 लाख कंपन्या बंद करण्यासाठी 150 लोकांना रांगेत उभं करून मारणं आवश्यक होतं काय? अगदी आपल्या वृद्ध आईला सुद्धा रांगेत उभं करून त्रास देणं आवश्यक होतं काय? नोटाबंदीचा आणि गृहबांधणीचा संबंध काय? म्हणले घरबांधणीला उत्तेजन दिलं नोटाबंदीमुळं. उलट त्या बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये बहुतेक सगळे व्यवहार रोखीचे होतात, कारण छोटे छोटे लोक त्यात असतात. त्यांचं सगळ्यांचं काही हे पेटीएम वगैरे नसतं, त्यामुळं मजुरीचे पैसे त्यांना रोख दिले जातात. कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा सगळे काही चेकनी व्यवहार दिले जात नाहीत. ते सगळं कॅश बाजारातनं काढून घेतला, त्यामुळं तो उद्योग अडचणीत आला हे सत्य असताना त्याच्यामुळं गृहबांधणीला उत्तेजन मिळालं. असं खोटंच काहीतरी आपल्या स्वप्नात एखादी गोष्ट आली आणि सकाळी सभेबंद ती बोलली. असा काय पंतप्रधान असतो काय? असा काय देशाचा कारभार चालतो काय? शहरी भागाचा जर विचार आपण केला तर हे खरं आहे की 45% अर्बनायझेशन झालेलं असताना शहरी भागाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकच उदाहरण देतो. या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात 100 स्मार्ट सिटीज बांधण्याचा देशभर संकल्प करण्यात आला. त्यातली 10 शहरं महाराष्ट्रात आहेत. या शहरातल्या स्मार्ट सिटीज योजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती काय आहे एवढं जरी समोर आलं, आमच्या समोर आहेच आहे, कारण आम्ही शहरात फिरत असतो. आम्ही शहरांमध्ये फिरत असतो, त्यामुळं कुठं काय काम चाललंय, त्याचं काय चाललंय, कॉर्पोरेशन आणि ती कंपनी यांच्यामध्ये काय होतं हे सगळं आम्हाला माहीत आहे. पण हे कधीतरी एकदा अधिकृत आकडेवारीप्रमाणे आलं पाहिजे की स्मार्ट सिटीज योजनाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती काय. महाराष्ट्रापुरतं आपण बोलू, देशाचं नंतर बघता येईल. या 100 शहरांचं झालं काय? अनेक गोष्टी आहेत, पण अर्बनायझेशन म्हणजे मेट्रो, अर्बनायझेशन म्हणजे मोनोरेल, याच्यातून बाहेर पडून जरा लोकांच्या खऱ्या गरजा शहरात काय आहेत, नियमित पाणी पुरवठा, नियमित वीज पुरवठा, ट्रान्सपोर्ट आणि रस्ते वाहतूक या संबंधीच्या सुधारणा हे खरे शहरांचे प्रश्न आहेत. त्याशिवाय ग्रामीण भागातून जगण्याच्या शोधार्थ शहरांमध्ये जे स्थलांतर होतं त्यांच्या रोजगारांची व्यवस्था, ही सगळी स्थानिक स्वराज्य संस्थांची जरी जबाबदारी असली तरी त्यात राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा रिझनेबल पार्टिसिपेशन असलं पाहिजे. या दृष्टीने काम केलं पाहिजे. म्हणून मगाते जोशी जे म्हणाले की अर्थशास्त्र हे निव्वळ अर्थशास्त्र नसतं आणि राजकारण हे निव्वळ राजकारण नसतं, तर ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणतात त्याच्यातला हा भाग आहे. त्यामुळं राजकीय प्रश्न आणि आर्थिक प्रश्न यांची सरमिसळ होणं अपरिहार्य आहे. ठीक आहे कौस्तुभ जोशी, मला याच प्रश्नावरती तुम्हाला छेडायचं आहे की बजेटमधून अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन दिसलं पाहिजे. म्हणजे या सरकारचं हे जरी अंतरिम बजेट किंवा हंगामी बजेट असलं तरी 6वं बजेट आहे. आतापर्यंतच्या बजेटमध्ये अनेक वेळा कोलांटुडी झाली, म्हणजे धोरणात्मक बदल हे केले गेले. जसं मी आधी म्हणालो की पहिलं बजेट हे प्रो इंडस्ट्रियल बजेट होतं आणि नंतर मग अचानक युटर्न घेतला. नाही 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 मनरेगाला विसरून चालणार नाही, मनरेगाला तरतूद करावी लागेल. हे भान पियुष गोयलच्या आधी अरुण जेटली यांनी दाखवलं. त्यानंतर पुन्हा मग शेतीवरती तरतूद वाढवली. मला म्हणायचं हे आहे की बजेट कोणतेही असू दे त्यात अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन दिसलं पाहिजे. आता हे हंगामी बजेट आहे, त्यात कदाचित ते कमी असेल, निवडणुकांच्या तोंडावर बजेट आहे त्यामध्ये ते कमी असेल, तरी सुद्धा आपली अर्थव्यवस्था कुठं आहे, ती आपल्याला कुठं न्यायची आहे याचं व्यवस्थापन हे दिसलंच पाहिजे. यात 2 प्रमुख मुद्दे असे आहेत की सरकार जेव्हा बजेट मांडतं तेव्हा त्या नुसत्या बजेट डॉक्युमेंटच्या बरोबर FRBMशी संबंधित काही कागदपत्र आणतात. ती कदाचित यावेळेच्या बजेटमध्ये नसावीत. त्यात एक मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी रिपोर्ट असतो. म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेची एक लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन तुम्ही म्हणालात तशी दिशा कुठे जाते. तर 3 गोष्टी बघायच्या असतात. एक म्हणजे आपले खर्च आणि उत्पन्न याच्यातला जो फरक आहे त्याला आपण तूट म्हणतो, ती आपण कशी मेंटेन करतो. आणि इकडे कसं झालंय, कुठलंही सरकार असू दे ते अगदी निश्चितपणे सांगतात की आम्ही वित्तीय तूट अमुक टक्क्यापर्यंत मेंटेन केलेली आहे. पण ती मेंटेन करताना तुम्ही खर्चाला आळा घालताना कुठल्या खर्चाला आळा घालताय आणि जर तुम्ही रेव्हेन्यू अर्न करताय तर तो कुठल्या सोर्सेस म्हणून येणार आहे. म्हणजे आपल्याकडे मागच्या वर्षीचं जे डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट होतं निर्गुंतवणूक, ते टार्गेट काही अचीव झालं नाही. किंवा ज्या NPA किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या होत्या त्या कंपन्यांमध्ये जे आर्थिक गडबडी झाल्या
त्यानंतर त्या कुठल्या तरी LIC किंवा तत्सम सरकारी कंपन्यांना त्यांचे समभाग घ्यायला लावले. तर ह्या अशा प्रकारे सरकार आपल्या फंड्सचाच कधी कधी दुरुपयोग करतं का, तर हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या जवळजवळ आणि एक गोष्ट आहे की आपल्या रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्या दोघातले संबंध हा एक चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे आणि ते कुठल्याच सरकारमध्ये कधी सौहार्दपूर्ण नसतात. कारण ह्यांचं तोंड इकडे आणि ह्यांचं इकडे असणार आहे. त्यामुळे त्याच्यात काही ऑड नाही. फक्त हे एकट्या सरकारचं काम नाही आहे, तर ते रिझर्व्ह बँकेचंही असतं, सरकारचंही असतं. आणि वित्तीय तूट मेंटेन करताना कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करायचे का रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कारण विकास कामाला कात्री लावून तुम्ही तूट मेंटेन केली तर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि GSTचं उत्पन्न हे लाख कोटी रुपयाच्या वर हे काही सलग 7-8 महिने गेलेलं नाही. अर्थात ही सुरुवात आहे, त्याच्यामुळे असं होईल कदाचित एक 6-8 महिन्यानंतर ते होईल, पण ते सगळं इफ आणि एल्सवर आहे. हा त्याच्यात एक मुद्दा आहे. मी पुन्हा यश वर्मा यांच्याकडे जातो. यश वर्मा, सध्या काल आणि आज या 2 दिवसांमध्ये सर्वाधिक मुद्दा गाजतोय तो बेरोजगारीचा किंवा रोजगार निर्मितीला जी खीळ बसलेली आहे त्याचा. तुम्हाला काय वाटतं या बजेटमधून, जरी ते हंगामी बजेट असेल, रोजगार निर्मितीवरती भर दिला जाईल किंवा तो दिला गेला पाहिजे? कारण रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे तो स्किल्ड लेबरर्सशी संबंधित आहे. ज्यांना पदवी मिळवलेली आहे, ज्यांनी एखादं स्किल हातात घेतलेलं आहे, त्याला जर का रोजगार मिळत नसेल तर तो दिशाहीन होतो, सैरभैर होतो. आणि ती अवस्था अनेक ठिकाणी आज पाहायला मिळते आहे. शहरी भागात असेल, निमशहरी भागात असेल, इथं ती पाहायला मिळत आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ नसल्यामुळे सुद्धा रोजगार निर्मितीला खीळ बसलेला आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? बरोबर नाही, हा तर प्रश्न खरा आहे आणि आपल्याला डिस्कसही करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की इंटरिम बजेटमध्ये असं काहीतरी पॉलिसी डिसिजन लॉंग टर्म बेसिसवर गव्हर्नमेंट आणू शकत नाही आणि आणायलाही नको. हे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते कुठल्याही लॉंग टर्म गव्हर्नमेंटची. तर इंटरिम बजेटमध्ये एवढा मोठा पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंटने जर आणलं तर नेक्स्ट गव्हर्नमेंट कुठपर्यंत त्याला पुढे नेईल हा एक प्रश्न राहिला आहे. तर इंटरिम बजेटमध्ये एवढा मोठा पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंटने घ्यायला नको असं मला वाटतं. पण ॲट द सेम टाईम जर या पर्टिक्युलर सेक्टरला गव्हर्नमेंटला पुढे आणायचं असेल तर काही इन्सेंटिव्स बाय वे ऑफ सम स्पेशल इन्व्हेस्टमेंट इन प्रायव्हेट सेक्टर बाय वे ऑफ बॉन्ड्स किंवा व्हेंचर फंडिंग हे गव्हर्नमेंट आणू शकते. आणि त्या जे व्हेंचर कॅपिटल कंपनीज असतात त्यांना फॉर अ सर्टन पिरियड, मे बी अप टू 5 years किंवा एक ओरायझन पिरियड घेऊन त्यांची इन्कम टॅक्सेबल नको किंवा एक्झम्प्टेड राहायला पाहिजे असं ते आणू शकतात या बजेटमध्ये. इन्कम टॅक्सची लिमिट वाढवली जाऊ शकते. 2.5 लाखावरून ती 5 लाखांपर्यंत जाऊ शकते असं वाटतं यश वर्मा तुम्हाला? आशिष, हा मी येतोय सर, तुमच्याकडे येतोय. मला सविस्तर बोलायचं आहे तुमच्याशी. नाही, मला वाटतं की यश वर्मा सर, इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स लिमिट जे आहे ते 5 लाखपर्यंत करायला नको. ते लिमिट 5 लाखपर्यंत करायला नको, कारण की जे टॅक्स बेस आहे तो इव्हॅपोरेट होईल. पण हे जसे आपण सेक्शन 87A मध्ये रिबेट दिलेला आहे, त्या रिबेटचा सध्या इफेक्ट हा आहे की अप टू 3,50,000 ज्या लोकांची इन्कम आहे त्यांना टॅक्स लागत नाही. पण बेसिक लिमिट 2.5 लाखाची आहे, पण 3.5 पर्यंत लोकांना टॅक्स लागत नाही. तर ती जी लिमिट आहे 87A रिबेटवाली ते इन्क्रीज करू शकता. म्हणजे अप टू 5 लाख जे काही टॅक्स लागेल तो टॅक्स सेक्शन 87A मध्ये ते कव्हर करू शकतात. याचा इम्पॅक्ट काय होईल की टॅक्स बेस इरोड होणार नाही. ठीक आहे, म्हणजे लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न टाकावा लागेल. लोकांना इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आपले असेट्स, आपली लायबिलिटी, आपले इन्व्हेस्टमेंट याचे डिटेल्स द्यावे लागतील. बट ॲट द सेम टाईम त्यांना टॅक्स लायबिलिटी येणार नाही. तर मिडल क्लास किंवा हे अप टू 5 लाखवाली जी कॅटेगरी आहे यांना बेनिफिट राहील आहे, यांना टॅक्स लागणार नाही आहे. पण इन्कम टॅक्स रिटर्न ते टाकतील आणि त्यांचा जे डाटा आहे ते स्टॅटिस्टिकल डाटामध्ये येईल. तर ही गरजची गोष्ट आहे. मला असं वाटते की लिमिट 5 लाखपर्यंत नाही करावं लागेल. त्यांना फक्त काही 50,000 रुपयांनी लिमिट वाढवली तरी काम होईल. पण 87A ला त्यांनी इन्क्रीज केलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही विजय जावंदिया यांच्याकडे जाणीवपूर्वक जाणार आहे. कारण काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की नोटबंदीचा निर्णय हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता, त्यामुळं जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला.
राष्ट्रपती त्यांच्या अभिभाषणामध्ये म्हणालेले आहेत. पण अनेक जाणकारांना, सामान्य लोकांना असं वाटतं की नोटबंदीचा निर्णय असा होता की या निर्णयाचे इतके पडसाद उमटलेले आहेत की नेमका किती विपरीत परिणाम झाला याची सुद्धा मोजदाद करणं कठीण आहे. विजय जावंदिया. नाही, महामहिम राष्ट्रपतीजी बरोबर बोललेत. कारण नोटबंदी ज्या उद्देशाने प्रधानमंत्री मोदीजींनी केली होती त्यांचा तो उद्देश फक्त राजकीय होता, आर्थिक नव्हता. आणि त्याच्याकरता मोदीजींचं एक वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं म्हणाले होते नोटबंदीनंतर की मैंने अमीरों की नींद हराम कर दी. याच्यामुळे आमच्या गरीब भावा बहिणींना खूप गुदगुल्या झाल्या. जसं इंदिरा गांधींनी गरिबी हटवा म्हटलं होतं, पण गरिबी हटली नाही, गरिबांना फायदा झाला नाही, पण इंदिरा गांधी लोकप्रिय झाल्या. तसंच नरेंद्र मोदी सुद्धा गरिबांमध्ये लोकप्रिय झाले. आणि काय हिमतीचा माणूस आहे. 500,000 रुपयाच्या नोटा बंद करून यांनी श्रीमंतांची झोप उडून दिली. यूपीचं निवडणूक जिंकली. बरोबर बोलले आमचे महामहिम राष्ट्रपतीजी. नोटबंदीमुळे काळा पैसा कुठे आला, काळा पैसा कोणाजवळ आला, कुठे दिसतोय, सगळ्यांचे पैसे सगळे आलेत ना. प्रश्न काय आहे, गरिबांना देण्याकरता सरकार काही करत नाहीये, फक्त घोषणा करता हे ते दिसतंय. आता मी मगाशी मॅन्युफॅक्चरिंगवर बोलायचा विचार करत होतो की मॅन्युफॅक्चरिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. पण माझी माहिती अशी आहे की आज आमच्या देशामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी आहे त्याची 75% सुद्धा वापरली जात नाही. 25% आयडल आहे. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोण येऊन करणार आहे हो. नागपूरचं मिहान आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीसांसारखा, नितीन गडकरींसारखा, पण इथे 10,000 लोकांना रोजगार मिळत नाहीये. कारण कोणीही इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाहीये. कारण मार्केट एक्सपांड होत नाहीये. कारण 100 कोटी लोकांची क्रय शक्ती वाढत नाहीये. आणि फक्त एक 10% 15% लोकांची क्रय शक्ती वाढवली तर त्यातनं काय मार्केट एक्सपांड होणार आहे. म्हणून मला असं वाटतंय की ज्या चुका याच्या आधी झाल्या त्याच चुका नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन मी म्हणतोय. कारण मी स्वतः एक 50 एकर जमिनीचा मालक आहे. आणि या 5 वर्षामध्ये, त्याच्या आधीच्या 5 वर्षात माझी जी क्रय शक्ती होती ती शेतीच्या भरोश्यावर वाढली असं मला म्हणता येत नाही. पण जमीन विकून माझी परिस्थिती सुधारली असं मला म्हणता येत आहे. मला अजून एक मुद्दा इथे मांडायचा आहे की या बजेटमधनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा जी आहे ती ही आहे की आम्हाला, मी पुन्हा सांगतो, आम्हाला कर्जमाफी नको. गणेश हाकेजी म्हणतात की आम्ही काय काय केलं ते तुम्हाला आकडेवारीने मी सांगतो. हेच नेहमी क्लेम करतात की आम्ही या 4 वर्षामध्ये आम्ही जास्त खरेदी केली. अहो, जास्त खरेदी यांना करावी लागली कारण सपोर्ट प्राईसपेक्षा भाव बाजारात कमी होते म्हणून यांना जास्त घ्यावं लागले. मनमोहन सिंगच्या कार्यकाळामध्ये सपोर्ट प्राईसपेक्षा भाव जास्त होते म्हणून त्यांना खरेदी करावं लागले नाही. आता यावर्षीच पाहणं, भावांतर योजना नसताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची खरेदीची गरज नाही कारण 3800 रुपये भाव झाला आहे. आता हा काही नरेंद्र मोदींनी हमी भाव वाढवला म्हणून वाढला नाही, तर अमेरिकेमध्ये मक्याचं पीक संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं म्हणून वाढलेलं आहे. कापसाला हमी भावा एवढा भाव बाजारात मिळतो आहे तो काही मोदी साहेबांनी भाव वाढवला म्हणून नाही, तर मागच्या वर्षी 62 रुपयाचा डॉलर होता, यावर्षी 72 रुपयाचा डॉलर झाला म्हणून तो भाव मिळतोय. आता हे बारकावे आमच्या राष्ट्रपती साहेबांनी आपल्या भाषणात मांडले असते तर आमचं प्रबोधन झालं असतं. पण सरकारचीच बाजू मांडायची आहे, जनतेची बाजू मांडायची नाही, असं सगळं राजकारण होतं आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की या देशामध्ये सगळं राजकारण आहे पण शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण नाही. शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होऊ इच्छित नाही हे आमच्या प्रधानमंत्र्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते वाक्य बोलले होते की किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. 60 महिन्यात मोदी साहेबांनी यात बदल केला का? या बदलानंतर शेतकरी आपल्या पोराला शेतकरी करू इच्छितो का? यातच मोदी सरकारची लिटमट टेस्ट आहे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे गणेश हाके, भारत हा कृषी प्रधान देश आहे हे बुरुद आपण मिरवतो, ते आता इथून पुढे मिरवायचं की नाही, की खरंच सरकार त्यावर काही उतारा काढेल? देश कृषी प्रधान आहे याच्यासाठी तुम्ही, मी, आम्ही किंवा आता कुठल्या सरकारने सांगण्याची आवश्यकता नाही.
प्रश्न असा आहे की शेतीच्या विकासाच्या संदर्भामध्ये कुठल्या सरकारने काय केलं त्याच्या संदर्भातलं, आणि गेले अनेक वर्ष मागच्या सरकारने वाटोळ केलं. नाही आम्ही म्हणून तुमच्या सरकारने चांगलं करावं अशी अपेक्षा. नाही चांगलं करतं आहे म्हणूनच आम्ही सांगतो आहोत. आमच्याकडे सांगण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगतो आहोत. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की माझ्याकडे मी नुसत्या बाकीचे विरोधी पक्षाचे लोक जे ज्या पद्धतीने वेग अशा स्वरूपाचे आरोप करतात त्याच्यापेक्षा माझ्याकडे मी आकडेवारी सांगितलं की तुम्हाला संपूर्ण शेती क्षेत्रामध्ये बघा. आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही याचा आपलं आर्थिक पाहणीचा अहवाल तो सरकारीच असतो. ऐकून घ्या ना. म्हणजे माझं म्हणणं जे तुम्हाला ज्या सोयीचे जे आकडेवारी जिथं असेल तो अहवाल म्हणजे काय म्हणायचा की तो मान्य करायचा, आणि सरकारच्या बाजूने असलेली आकडेवारी ती मात्र म्हणायची की तो सरकारी अहवाल आहे. तुमच्याकडे अहवाल देऊ शकता नाही आणि पब्लिकला किंवा पब्लिक डोमेनमध्ये ते देऊ शकत नाही. इम्पार्शियली कुठल्याही सरकारी अहवालाबद्दल त्याच्या विश्वासार्हतेबद्दल बोलताना आपण थोडंसं निपक्षपातीपणे बोलायला शिकलो. आपण निपक्षपातीपणे जनता आहे, जनता ज्या विचारणार. नाही आता जे जावंदिया सर जे बोलले ना की म्हणे भावांतराची योजना ती म्हणजे मध्य प्रदेश सरकारची ते तिथं म्हणजे भावांतराची योजना असून सुद्धा लोकांनी बाहेर माल विकला, हे खरं आहे. जावंदिया सरांना हे पण माहिती आहे की शेतीमालाच्या जसं उत्पन्न जास्त मोठ्या प्रमाणात वाढलं की भाव कमी होतात. आणि आम्ही गेल्या वर्षी मला सांगा ते जर खरेदी सरकारनं जर केली नसती, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की 10 वर्षामध्ये 4,500 कोटी रुपयाची खरेदी गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014च्या अगोदर केली. अहो गेल्या 4.5 वर्षामध्ये आम्ही 8,500 कोटीची खरेदी केली शेतमालाची. हे जर उत्पादन वाढल्यावर करावं लागेल. नाही वाढले हो ना, पण हे जर सरकारनं खरेदी केली नसती आणि बाजारभाव जे कमी आहे तुम्हाला सांगतो की त्यामुळे शेतकऱ्यांनी नाडला नसता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं नसतं. आज 8,500 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची खरेदी सरकारने केल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही झाला. ह्या गोष्टी तुम्ही कबूल करणार आहात की नाही मग त्यात काय झालं म्हणे उत्पन्न हमी भावापेक्षा म्हणजे बाजारभाव कमी असल्यामुळे खरेदी केली. हो पण त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झालाय ना जावंदिया साहेब. काय फायदा झाला शेतकऱ्यांचा सांगा. तुरीला किती भाव मिळाला शेतकऱ्यांना, किती तूर शेतकऱ्यांची घेतली, सोयाबीनला किती भाव मिळाला, कापसाला किती भाव मिळाला, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना किती नाडलं, सरकारने किती रोखलं सांगा. आज कापसाची खरेदी केंद्र जावंदिया साहेब त्या कॉटनच्या उत्पादन क्षेत्रातून येतात साहेब. कॉटनच्या कापूस उत्पादन खरेदी केंद्र सुरू आहेत का नाही सुरू? कारण त्याचा हमी भाव हा बाजारभावापेक्षा अधिक आहे. तुम्हाला मी सांगतो जेव्हा ही परिस्थिती निर्माण होते आपण हे समजून घेत नाही आणि दुर्दैवानं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नाईलाजानं शेतकरी व्यापाराला कापूस विकतो, कळत नाही नाईलाजानं शेतकरी व्यापाराला कापूस विकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे सरकारी यंत्रणा आहे खरेदी करणारी कापसाची. नाही दोन गोष्टी सांगा तुम्ही. गणेश हाकेजी आपण सुद्धा त्या भागातून येता, तुम्हाला मला सांगा हमी भावापेक्षा बाजारभाव जर कमी असेल तर ती गेल्या 4-4.5 वर्षामध्ये या सरकारनं हमी भावानं माल खरेदी करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा दिलेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं नाही आहे. मार्केटमध्ये जी शेतकऱ्यांची जी नाडलं जात होतं शेतकऱ्यांना ते थांबवण्यासाठी हमी भावानं खरेदी करून शेतकऱ्यांचा फायदा करून दिलेला आहे. माझं म्हणणं की शेतीच्या क्षेत्रामध्ये शेतीचं उत्पादन असेल त्याच्या भावाबद्दल असेल. मला म्हणतं की आमच्याकडे अनेकदा शहरात बसणारे प्रवक्ते किंवा शहरात बसणारे विचारवंत त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये बोलायला जातात, माहिती नसते परिस्थिती काय असते. इकडे शहरामध्ये एखाद्या गोष्टीचे मला सांगा एखादी पेन खरेदी करायची असेल तर पेनचे भाव तुम्ही 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट 10 रुपयाला विकताना त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. पण आता कांद्याचे भाव कमी झाले. कांद्याच्या भावाच्या संदर्भात जेव्हा कांद्याचे भाव वाढतात नोकरीदाराची तुलना करताना आपण काय करतो ऐकून घ्या. असं म्हणायचं आहे नाही की ग्राहकांना कांदा स्वस्त मिळतो ना मग शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तरी चालतील. नाही तुम्ही बघा असंच चुकीचे अर्थ काढता. मला तसं म्हणायचं मला शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन आणि त्याच्या 50% खर्च हे अशा अपेक्षित भाव त्याला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणूनच उत्पादन खर्चावर आधारित 1.5 त्याला भाव देण्याची सगळ्या सरकारनं हे धोरण टाकलं. त्याचं अंमलबजावणी सुरू आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण काय करतो माहिती आहे का तुम्हाला की त्याच्यावरती अंमलबजावणीला वेळच नाही. अर्थतज्ञांचं आमचं असं म्हणणं आहे की नाही म्हणजे की आपण जी हमीभाव जे ठरवला जातो तीच चुकीची पद्धत आहे. म्हणजे अहो अनेक वर्ष तुम्ही बघता आहात कृषी मूल्य आयोग या पद्धतीचा आपले ज्या पद्धतीनं शेतीच्या मालाचे भाव ठरवत होते ते आपण बदलली ना जावंदिया साहेब. हे तुम्हाला माहिती आहे. आपण कृषी मूल्य आयोगाची रचना बदलली, आपण त्याचे स्वरूप बदललं. मला ह्या गोष्टी तुम्ही लोकांच्या समोर आणत म्हणजे का आणत नाही आपण तुम्ही
पण ते जी effect परंपरागत- ठरत नाही जी आहे ना. काँग्रेस शेतकऱ्यांना गेली दिलासा मिळत 50 नाहीये, वर्ष ती ज्या ओरड आहे. पारंपरिक पद्धतीनं हमी भाव आपलं शेतीच्या मालाचे उत्पादन खर्च काढत होतं, ती पद्धत बदलली ना आपण. मजुरी काय धरली? म्हणजे सुधारणा केली, त्या सुधारणेच्या संदर्भात आपण मजुरी बोलत काय नाही. धरली? सांगा आपण ना. यांना पारंपरिक सांगा ना, पद्धतीनं मजुरी ज्या काय गेली धरली? 40-50 वर्ष जे ब्रिटिश काळापासून चालत आहे तेच बोला यांना ना. ओढत नेऊन शेतकऱ्यांना गरिबांना मारायचं होतं. ते धोरण आम्ही बदललं ना. कृषी उत्पादन खर्चावरच्या किमती कशा काढल्या जायच्या आणि म्हणून शेतकऱ्यांना हमीभावाचा आधार घ्यावा लागायचा. ही परिस्थिती मला अहो प्रत्यक्षात असं काही नाही. खरंच सांगतो, शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे ना, तो तुम्ही जरा प्रत्यक्ष फील्डवरून सगळ्या तुमच्या मंत्र्यांना नेत्यांना पाठवा एकदा. म्हणा तुम्ही ग्रामपंचायत भरवा. स्वतः शेतकरी आहे हो, आणि मी तुमच्या आठवड्यातले तुम्ही- 4 अहो, दिवस तुम्हालाच मी शेतीवर मी असतो. तुम्हालाच म्हणतोय, माझी तुम्ही स्वतःची तुमच्या शेती आहे, मी एअर प्रॅक्टिकली कंडिशन शेती मध्ये करतो. बसणाऱ्या मंत्र्यांना खरंच तुम्ही नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या पट्ट्यातच न्या आणि त्यांना म्हणा की शेतकऱ्यांशी तुम्ही बोला, ऐका ते काय म्हणतायत आणि मग हा रोष कसा आहे ते तुम्हाला सांगते आणि तुम्हाला ते माहिती आहे. तुम्ही खरंच न्या त्यांना. नाही म्हणून म्हटलं की मी असं म्हणत नाही. तुम्हाला 2 गोष्टी पुन्हा सांगतो की गेल्या 4.5 वर्षामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये 2 गोष्टी आहे की बेसिक शेतकऱ्यांचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल याच्यापर्यंत यापूर्वी कोणी विचारच केलेला नव्हता. 3.5 लाख 2014च्या अगोदर 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं. महाजन साहेब, माझं म्हणणं आहे की त्यावेळेला आपण अशा पद्धतीचं कुठलं धोरण शेतकऱ्यांच्यासाठीच आणलं होतं की ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या आपण थांबवू शकत होतात किंवा थांबवलेल्या आहेत. आत्महत्या 2000 सालापासून सुरू झालं. 2014 साली हे विरोध केला सरकार का? आलेलं. माझं असं म्हणणं आहे की भाजपने 2 त्याचा विरोध याच्यावरती केला का? सगळ्यांनी त्याचं राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण न करता, या देशातला पोशिंदा शेतकरी तो कसा सक्षम व्हायला पाहिजे, त्याचा आर्थिक कसा विकास झाला पाहिजे याच्या संदर्भामध्ये धोरण असले पाहिजेत आणि त्याच्या हा मूलभूत विचार लक्षात घेऊन सरकारने त्या पद्धतीने आखणी केली हाके साहेब पाहिजे. बरं झालं तुम्ही हा विषय काढला. तुम्ही ज्या भागातून येता त्या भागात बीड आणि उस्मानाबाद ही 2 जिल्हे राज्य सरकारनं, भाजपचं सरकार आहे, त्यांनी पायलट जिल्हे म्हणून निवडले होते. तिथे सचिव दर्जाचा वरिष्ठ IAS अधिकारी हा तिथे पालक सचिव म्हणून नेमले होते की त्यानं शेतकऱ्यांमधला जो रोष आहे किंवा शेतकऱ्यांना जे द्यायला पाहिजे मदत, आत्महत्या कमी झाल्या पाहिजे बीड आणि उस्मानाबादमध्ये. कारण जेव्हा मराठवाड्यात ते लोण पसरलं तर सर्वाधिक झळ शेतकरी आत्महत्याची उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला बसली, अजूनही बसतेच आहे. 3 वर्षापूर्वी 3-3.5 वर्षापूर्वी हे पालक सचिव नेमले गेले होते. ते आपापला अहवाल हे मंत्रालयात देणार होते. तिथं पायलट जिल्हे म्हणून सगळी योजना राबवणार होते. मला सांगा, या 3 वर्षामध्ये या पालक सचिवांची नेमणूक झाल्यानंतर आत्महत्यांचा दर बीड आणि उस्मानाबादमधला कमी झाला का हो? मग तुम्ही एखादी योजना राबवता, त्याचे रिझल्टच दिसत नसेल तर शेतकऱ्यांमध्ये रोष येणार नाही? 2 गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की 2 जिल्ह्यामध्ये गेल्या 4.5 वर्षापैकी गेली 4 वर्ष सरकारच्या पैकी 2 वर्ष दुष्काळ सातत्यानं पडलेला आहे. तुम्ही निसर्गाच्या कोपाच्या संदर्भात सुद्धा थोडंसं विचार करत जा. माझं म्हणणं की हा 2 मी तर असं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणे, तुम्ही याच सरकारला, मला असं म्हणणं नाही आहे की या सरकारला तुम्ही टोकू नये किंवा यांना दोष देऊ नये. पण मला सांगा, महाराष्ट्रामध्ये दर 10 वर्षातून म्हणजे 4 वर्ष दुष्काळ पडतो. हे गेली अनेक वर्षापासूनचा म्हणजे आपल्याला ज्ञात आहे, हे विज्ञान आहे. मग माझं असं म्हणणं आहे की हे दुष्काळ पडतो म्हणून 50 वर्ष 60 वर्ष जे लोक सत्तेवर राहिले त्यांनी आपल्याला दुष्काळ पडतो हे माहीत असून सुद्धा या दुष्काळ पडू नये किंवा दुष्काळ पडला तर त्याच्यावरती काय करायला पाहिजेत याच्यासाठी काही उपाययोजना केल्या का? तशी परिस्थिती असती तर 2 वर्ष जरी दुष्काळ पडला तरीही शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवली नसती, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं. आत्ता ज्या जलयुक्त शिवारसारख्या योजना या सरकारनं आखल्या, निलमदानी ज्याचा उल्लेख केला, त्याचा निश्चितपणे लोकांना फायदा होतोय. आणि हे या ज्या आहेत लॉंग टर्म, थोडं ठीक आहे की ह्या दूरगामी अशा स्वरूपाच्या योजना असतील, पण याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या या एकूण विकासाला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि ते आखण्याची गरज होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात जेव्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या तेव्हा की आहे, आज शेतकऱ्यांना वीज नाही. 70 वर्षामध्ये 18% सिंचनाची व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. माझं असं म्हणणं की त्याच्यापेक्षा मी दुर्दैवाने काही गोष्टी आणि महाराष्ट्राच्या सुद्धा आर्थिक पाहणी अहवालामध्ये सिंचनाची टक्केवारी तुमच्या सरकारला 4 वर्ष झाली, अजूनही आलेली नाहीये. आली ना 22%. मी सांगतो मला, तुम्ही हेक्टरी देता हो, टक्क्यात देत नाही. टक्क्यातच देतो तुम्हाला मी. आज 22% तुम्ही इथं बोलता आर्थिक पाहणी अहवाला देत नाही. आर्थिक पाहणी अहवालात सुद्धा त्यांच्या महाराष्ट्राच्या आलेला आहे. तुम्हाला मी सांगतो की आम्ही केलेलं आहे. जलयुक्त शिवारामुळे ज्या पद्धतीचं
ये 24 टीमचे पाणी या केवळ जल शिवारातून जे सिंचन मी झाले. आणि धरणातल्या अलीकडे- पाण्याचं म्हणतोय, नाही, गेल्या सिंचनाचं पाणी म्हणतोय, तुम्ही- जलयुक्त मधून तुम्ही जमीन कशी सुपीक झाली, जमिनीत ओलावा कसा निर्माण होतो आणि म्हणून मग हेक्टरी सिंचन क्षमता वाढली, हे ऐकायचं नाही. तुम्ही नाही ऐकून घ्या माझ्या हा. महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षातल्या तुम्ही टँकर्सचा विचार करा तुम्ही. आज महाराष्ट्र गेले 2 दुष्काळ पडून सुद्धा आजची स्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्वी 5-5, 6-6, 7-7 हजार टँकर्स लावले जायचे. आज दुष्काळ आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि खासगी टँकरचा सुळसुळाट झाला, त्याचं काय? नाही सांगतोय खासगी टँकर लॉबी हजारोनी लागले, त्याचं काय? जी टँकर लॉबीसाठी हे 7-7 हजार टँकर लावून हे लोक टँकर लॉबी निर्माण केली होती, जशी माफिया निर्माण केली होती ना, ती टँकर लॉबी बंद झालेली आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना सुद्धा 1000 टँकर्स अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अहो, ही तुलना तुम्ही करणार आहात की नाही? ठीक आहे, मी ही तुलना करणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे, तीव्र अशी पाणी टंचाई आहे, तीव्र अशी चारा टंचाई आहे. सरकारनं सुद्धा काही दिलासा दिलेला आहे. केंद्र सरकारनं सुद्धा आता 4000 कोटी रुपयांचं मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे. ती निधी किंवा तो निधी या फेब्रुवारी अखेरपर्यंत येईल असं मुख्यमंत्र्यांनी जालन्यामध्ये जाहीरही केलेलं आहे. मी त्यावर सुद्धा चर्चा करणार आहे, पण एका ब्रेक नंतर.